करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. कॉमेडीचा 5G महाराष्ट्राची हास्यजत्रा. शिवलकर आरामात आरामात अजून पार्टी सुरू सुद्धा नाही झाली. थँक्यू मिस्टर भोजने, थँक्यू मी करतो. इट्स ओके इट्स ओके. शिवलकर तुम्ही बसा, आपण नंतर बोलू. हाऊसकीपिंग बोलू. भोजने प्लीज बसा, प्लीज बसा. मला सांगा कसं वाटतंय? अरे भारी वाटतंय सर, लय म्हणजे लय भारी वाटतंय सर. जागा कशी आहे? जागा एकदम भारी आहे सर. म्हणजे मला पहिल्यांदा ना म्हणजे आपले जे हेड ऑफिस आहे त्यांचा आभार मानावे असं वाटतात, कारण की आपल्या कॉन्फरन्ससाठी त्यांनी हे MHAचं रिसॉर्ट निवडलं. Yes. हे खूप भारी वाटतं. कसं मुंबईला आपलं जे ऑफिस आहे जरा कंजेस्टेड आहे, असं मजा येत नाही. That's your workplace. That's your workplace. मोकळं वाटतंय, त्यामुळे मन पण मोकळं होईल असं. आणि असं समोरनं असं एक गुलाबी वातावरण आहे, तर तिकडे मन भरकटत आहे, पण ठीक आहे. राईट वेटकर मी समजूच शकतो. ऍब्सोल्युटली. पण खरं सांगू का, आय एम प्राऊड ऑफ यू ऑल. थँक्यू सर. थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी खूप मेहनत केली. गेले 3 महिने तुम्ही या प्रेझेंटेशनवरती काम करताय. काय झालं मिस्टर भोजने? हां, गेले 3 महिने तुम्ही या प्रेझेंटेशनवर काम करताय आणि आज ते फळायला लागलेलं आहे. सगळ्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे. बट स्पेशल अप्रिसिएशन आहे मिसेस शर्मा तुमचं. वा. मागच्या वर्षीचा आपल्या कंपनीचा ग्राफ उत्तमरित्या मांडला तुम्ही. बट ॲट द सेम टाइम आई मस्ट अप्रिशिएट मिस्टर बेटकर ॲज वेल. नहीं सर, लेकिन इसमें सब क्रेडिट आपका भी है सर. ये अरे. प्रेजेंटेशन के लिए आपने बहुत हेल्प की. नाही, हे सगळं क्रेडिट तुमचं आहे आणि आय ओ दिस टू यू. Yes. आणि मिस्टर बेटकर, Yes, sir. तुम्ही सुद्धा कंपनीचा स्वॉट अनालिसिस परफेक्ट मांडला. Thank you, sir. व्हेरी गुड, व्हेरी गुड. डोळ्यात तेल घातलं ना. बसा. मिस्टर बने, तुमचे सुद्धा तेवढंच अभिनंदन. थँक्यू सर. आणि ॲब्सोल्युटली मिस्टर शिवलकर आणि मिस्टर भोजने, तुमचं सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स, पण मनापासून नाही. वाईट वाटलं? कॉन्फरन्ससाठी सगळे मेहनत करताय, तुम्ही सुद्धा करू शकता ना. किती महत्वाचे संदर्भ होते प्रेझेंटेशनमध्ये, कसं काय चुकू शकता तुम्ही? आपल्या MHA कंपनीचं हिरो प्रोडक्ट आहे लाफिंग गम, त्याची टॅगलाईन चुकता तुम्ही. रायव्हल कंपनीची टॅगलाईन वापरता प्रेझेंटेशनमध्ये. नाही काय म्हणालात? सॉरी सर. वा, आत्ता सॉरी म्हणतायत. भुजीने, आय गेट इट. आपण रिसॉर्ट बुक केलंय या सेमिनारसाठी, थोडं फ्री वातावरण असावं म्हणून तुम्ही टाळ्या द्याल मला चुका केल्यानंतर. मिस्टर भोजने ऐका, काय आहे ना, समोरची कंपनी काय म्हणेल. 4 एम्प्लॉई आहेत आणि एकालाही या कंपनीची माहिती नाहीये. कुणी हे सांगत नाही की टॅगलाईन चुकतीये. सॉरी सर. ऐका, काय आहे ना मिस्टर भोजने, तुमचं प्रेझेंटेशन वाईट होतं का? तर नाही. पण ते उत्तम होतं का? तर मुळीच नाही. महत्वाचे रेफरन्सेस कसे काय चुकू शकता तुम्ही? यू शुड स्टडी एंटायरली एव्हरीथिंग. एंटायर स्टडी इज इम्पॉर्टंट. ॲट द सेम टाइम हाफ नॉलेज इज डेंजरस. बसा तुम्ही, प्लीज काम डाऊन, प्लीज सिट डाऊन. सी, काय होतं ना, माझी चिडचिड वाटत असेल, माझा त्रागा वाटत असेल, तो कंपनीसाठी आहे. 100% काम करूया ना. महत्वाची माणसं आहात तुम्ही, संदर्भ चुकून कसं चालेल? बरोबर. कंपनी तुमच्यासाठी खर्च करते, तर तुम्ही सुद्धा कंपनीसाठी मेहनत करा ना. करेक्ट. अरे जग वाईट आहे, कॉम्पिटेटिव्ह जग आहे हे. बाहेर कितीतरी ब्रँड्स उभे आहेत या एका टेंडरसाठी. उद्या तुम्ही जाल इंटरनॅशनल सेमिनारमध्ये आणि चुकाल, नाचक्की माझी होईल, कंपनीची होईल. आणि तुम्ही चुकायचीच वाट बघतायत सगळे. अरे ते राक्षस आहेत समोरचे सगळे, कच्चं खातील तुम्हाला शंकासुरासारखं. शंकासूर? शंकासूर तो राक्षस नाही का, सतत खात राहायचा, त्याला खायचा आजार होता, सतत खायचा तो, काही झालं तरी. नाही सर, चुकताय तुम्ही. भोजने, मी तुम्हाला तुमच्या चुका सांगतोय आणि तुम्ही मलाच सांगता मी चुकतोय. नाही सर, म्हणजे आमच्या प्रेझेंटेशनमधल्या चुका झाल्या, आम्ही मान्य करतो, परत नाही होणार असंही सांगतो. पण तुम्ही आता जो शंकासुराचा संदर्भ देताय ना, तो चुकताय सर. काय माझा काय संदर्भ चुकला? तुम्ही आता बोललात ना खाणारा राक्षस, हा तो शंकासूर नाही, तो बकासूर. हा, याच्यासाठी तुम्ही थांबवाल का? शंकासूर असू दे नाही तर बंकासूर असू दे, काय करायचं? बकासूर, सर. हा, तेच आहे. राक्षसच ना तो, आहे सेमच ना. सेम नाही सर, मी तेच सांगतो ना. शंकासूर वेगळा, बकासूर वेगळा, नरकासूर वेगळा, तारकासूर वेगळा, महिषासूर वेगळा, भस्मासूर वेगळा. भोजन्या, काय असुरांची बॅलन्स शीट चेक करण्याच्या नादात तुझी फाईल डिलीट करशील. असं कसं? त्यांचा मुद्दा वेगळा आहे. अरे मुद्दा वेगळा असला म्हणून काय झालं? तू थांब जरा. नाही काय मला कळलं नाही. काय सर, तुम्ही ज्याचा उल्लेख केलात ना, शंकासूर. हा. शंकासूर म्हणजे तो असूर. घ्या ना सर. हा,
येस हां नाही शंकासूर म्हणजे तो असुर जो ब्रह्मदेवाकडून वेद पळवून समुद्राच्या तळाशी जाऊन एका मोठ्या शंखामध्ये जाऊन लपून बसला आणि मग भगवान विष्णूंनी मत्स्यावतार धारण करून ते वेद परत मिळवले. एक मिनिट तो शंकासूर हा, आणि सर बकासूर म्हणजे तुम्ही जो बोललात ना मगाशी तो वैत्रकीय वनातला राक्षस जो खादाडपणासाठी सर फेमस होता. हा. मग ते पांडवांमधले भीम आहेत ना त्यांनी त्याचा वध केला सर असा आहे. अरे नाही नाही मला कळलं शंकासूर बकासूरचं तुमचं कळलं. एक मिनट ये शंकासुर के बारे में बात कर रहे हो. कोकण में तो तुम लोग पूजा करते हैं ना उसकी. अरे ओ शर्मा मैडम कोकणात आम्ही शंकासूरला खूप मानतो. मतलब कोकण को शिमगा को पालकी नाचवता दणक्यात को शिमगा इधर शिमगा में कोकण में वो वल्टा रा वल्टा. क्या कर रहा है ये? वो फाक डाल रहा है वो फाक 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 मतलब वो हमारे इधर शिमगा रहता है ना उधर हम बोम्बा मारते हैं हाँ। उसको हम फाक कहते हैं. कैसे शिमगा में ना क्या होता है सर फक्त समझो तो हाँ, नहीं. क्या होता है शिमगा में अगर इसका और मेरा दुश्मनी है तो मैं इसके नाम से फाक डालेगा ये मेरे नाम से फाक डालेगा लेकिन वो 10 दिन में हमारा एक दूसरे को शाप नहीं हाँ, लगेगा. वो दुश्मनी निकलने का एवढाच असतो फक्त. हॅलो 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 ओम लगाताय नारळ टाकले. हॅलो जैसा होता है. खोबरं आहे ना खोबरं बाजूला काढलं ना खोबरं करपलेलं असतं. हॅलो. काय? अरे हमारे नवीन शादी झाले 5 राऊंड पण मारतो नारळ डालते उसको. वो है. बनी ऐसा का? है वो. अरे देवा. कुठल्या कंपनीचा अकाउंटंट असं समजवतो. नाही आय गेट इट मला कळतंय पण नहीं सॉरी सर इनको मत बोलो सर. नहीं, नहीं, मैंने पूछा था इसलिए मुझे येस बता रहे थे ये सब. येस येस बसा तुम्ही बसा काही प्रॉब्लेम नाही. माझं म्हणणं काय कळलं ना मला. आय गेट इट मला तुमचा मुद्दा प्लीज बसा आपण मजा ऐका. आपली जी मीटिंग होती प्रेझेंटेशन होतं झालेलं आहे. हो फील फ्री एवढंही नाही. तर मला तुमचा मुद्दा कळलेला आहे. शंकासूर वेगळा बकासूर वेगळा. ओके हा, सर. सरळ इतकंच सांगा ना. एवढी पाल्लाळ लावाल सगळं हे कराल परफॉर्म कराल नमन दशावतारातलं तर मग कसं चालेल. बेसिक सांगा सोडून द्या विषय. सर परत चुकताय सर. अरे ये परत मीच चुकतोय. नाही सरांचा संदर्भ चुकतोय. अरे पण तुला तू सरांना समजवतोस कशाला. कशाला म्हणजे बरोबरच आहे. काय असाच कसा ऐकून घेऊ. अरे पण तू कोकणातला आहेस ना रत्नागिरी भांबेड देवरुख मग सांगायला नुसता पत्ता. एकुदा माणूस चुकत असेल तर त्याचे संदर्भ दुरुस्त करायला नको. आता सरांनी काय सांगितलं सर तुम्ही काय बोललात. काय बोललो? समजा आता आम्ही कंपनीबद्दल बाहेर चुकीचे 4 संदर्भ सांगितले तर लोक काय म्हणतील काय म्हणतील? की यांना कंपनीबद्दल माहिती नाही. Exactly. बरोबर Exactly. बरोबर. तसंच बरोबर हा. एवढं तुला कळतं. आता समजा सरांनी जर बाहेर कुठं जाऊन हा. लोककलेविषयी किंवा कोकणातले कुठले चुकीचे 4 संदर्भ दिल्याने तर लोक काय म्हणतील काय म्हणतील काय म्हणतील काय म्हणतील? विचार कर. लोक म्हणतील ह्यांच्या कंपनीत 4 कोकणी माणसं आहेत तरी ह्यांना माहिती नाही म्हणून. बरोबर. इज्जत कोणाची जाईल. सरांची कशी आपली जाईल. आपली जाईल ना, इज्जत सरांची जाईल. हॅलो 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 काय पण बोलतोय. एक मिनिट माझी इज्जत का जाईल आणि मुळात तुमची तरी का जाईल. मुळात इंटरनॅशनल सेमिनारला जाऊन मी या विषयावर का बोलेन आणि जरी मी बोललो तरी काय फरक पडतोय. कोण सिरियसली घेणार आहे. घेतात सर कोकणात सिरियसली घेतात सर. काय सर हे तुम्ही जे बोललात ना आता दशावतार नमन ह्या आमच्या अस्मिता आहेत सर. आमच्या लोककला आहेत सर. सर काय कोकणात तुम्ही या 4 शाळाचं पाणी प्या एक फणस घेऊन घरी जावा एक पेटी घेऊन घरी जावा आंब्याची आम्ही काय बोलणार नाही, सर. पण कोकणात येऊन जर तुम्ही लोककलेबद्दल चुकीचे रेफरन्स म्हणजे जसं तुम्ही म्हणता चुकीचे संदर्भ बोललात ना मग सर ऐकणार नाही कोकणातला. आणि हे फक्त कोकणातलं नाही का भावानो कुठल्या पण प्रांतात जावा सर त्यांच्या लोककलेचे संदर्भ चुकले तर ते घेतील ना मग साहजिक आहे ना. सिरियसली घेतील. बरोबर येस येस येस. हा सर असं आहे. आणि सर तुम्ही आता म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेऊ काय सर. नाही बोला पोटभर घे बोल काय सांगा काय सांगत होता. तुम्ही खूप चुकीचं बोललात सर. मी हा आहे, सर सर. तुम्ही काय बोला दशावतारातली नमन केलात बरोबर. तसं नाही सर. दशावतार वेगळा आहे नमन वेगळा आहे. व्हायला आहे सर. अच्छा डिफरेंट होता है अलग- दशावतार डिफरेंट और नमन अलग होता है. हाँ वो अलग वो ऐसा है शर्मा वर्मा कैसा बोलता है ना उनको. सुबह भी ये शर्मा वर्मा ये मतलब मजाक कर रहा है. अलग अलग का है वो मतलब नाही दशावतार वेगळा आहे आणि नामान अहो भावा तू आधी सगळं जमव आणि मग बोल तिच्याशी. बने आहे सर दशावतार आहे ना जुनी कला आहे येस जाम जुनी लोककला. म्हणजे अगदी नोंद सांगायची तर 800 वर्ष जुनी परंपरा आहे. बाबा 800 नाही त्याच्यापेक्षा पण आधी आहे. अरे बा आमचं तात्या बोलले 1000 वर्षाच्या नाही, आधीपासून नाही, आलेले. म्हणजे 800 आहे ना. मुद्दा वेगळा आहे काय? त्याच्याही पेक्षा मागची आहे पण काय आहे लिखित काय नाही हा. सगळं सांगो वांगी आहे म्हणजे एक मिनट क्या सांगी वांगी क्या बोला. वो बैंगन रहता है ना उसको ऐसा काही काय सांगशील सर मी समजू काय हा, हा, काय आहे, शर्मा मॅडम
सांगोवांगी मतलब आता मैं दशावतार करताय म्हणजे मी दशावतार करतो तो मेरे पंजोबा भी करते ते माझे पंजोबा करायचे yes. सर माझे पंजोबा मग आजोबा मग बाबा आणि दादाजी मी दादाजी हाँ, ओके वो। वो पुश्तैनी है उसने नहीं मतलब, हाँ तुमको से है मी मुष्कासूर करतो सर दशावतारात मुष्कासूर राजा असतो सर मुष्कासूर मी करतो. मी एका वाक्यात सांगू सर कर्नाटकातलं यक्षगान हा. आणि कोकणातला दशावतार हा. हे आपल्या भारतातली सर्वात जुन्या लोककलांपैकी एक हो, हे आहे सर हा, खरं आहे, सर. खरं आहे. हे सर हे बोला ना हे सगळं खरं आहे हा. कारण माझा आजोबा हे वाक्य बोलून मेला होता हे, तुझा आजोबांना डायबिटीसने मेला होता. काय सांगू नको सांगण्याचा मुद्दा काय आहे की आमच्या आजापंजांनी कलेसाठी जीव दिले वाढ वडिलांनी जपलेली परंपरा परंपरा असं आहे. सर थोडक्यात काय सर म्हणजे हे ना खूप आजीवन चालू आहे म्हणजे बघा तळ कोकणात सर ते हे आपले वालावरकर दशावतार मंडळी कानोलकर आहेत ते चेंदवनकर आहेत पारशेकर आहे. शेखर आहेत आणि ते सर आमच्या इकडे आहे ते नाईक मोचेमाडकर एक मिनिट हे ब्रँड्स आहेत का सर दशावतारातले हे ब्रँडच आहेत हा. तर नावं घेतली ना तरी काटा येतो सर हा म्हणजे तुम्हाला सांगू सर ना थोडक्यात काय आहे, सर पूर्वापार चालत आलेलं आहे हे सगळं आणि आता नवीन म्हणजे मंडळ आलेली आहे ते पण ही कला जपतायत वा 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 नाही पीएचडी करतात सर दशावतार लोक काय करतात पीएचडी ओ ओ ओके तुम्ही आता ऐकताय म्हणून तुम्हाला सांगतो सर अगदी संक्षिप्त हा सांगतो हा 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 दशावतार आहे हा. ना दोन विभागात असतो म्हणजे ओके. एक पूर्व रंग आणि दुसरा उत्तर रंग आमच्याकडे त्याला 8 दशावतार आणि दशावतार पण बोलतात अच्छा अच्छा मतलब नाटक जैसा ही होता है फर्स्ट एक्ट सेकंड एक्ट और बीच में इंटरवल इंटरवल नाही इंटरवल नाही इंटरवल नाही होता थांबा तुम्ही असं नाही इंटरवल नाही नाही, हो, पूर्व रंग उत्तर रंग पूर्व रंगामध्ये गणपती बाप्पाची देवाची पूजा हा, हा. शंकासुराचा खेळ हा शंकासूर मगाशी बोलला हा Yes, Yes, हा. yes, ऐक yes. दे. आणि उत्तर रंगामध्ये दशावतारी नाट्य त्याला दशावतारी आख्यान पण म्हणतात हा आख्यान बोलतात म्हणजे आता हा म्हटला ना यानं कुठला केला मुष्कासूर तर म्हणजे ना सर त्या आख्यांमध्ये ना मुष्कासूरची गोष्ट असते मग त्या गोष्टी सगळ्या ह्याच्यातून आपल्या शिवपुराण हा, म्हणजे शिवपुराण शिवपुराण विष्णुपुराण विष्णूचे 10 अवतार इनको बांध एकत्र बांधके हिला नाही सांगता येत रे मला हे पम्या सांगेल हिला. पम्या काय सांगेल पम्या काय प्रेमचंद आहे पम्या प्रेमचंद थोडे पण मुंची आहे ना त्यांना सांगा आता पम्या मुंची आहे सर काय मला कळत नाही नीट सांगा ना शिवपुराण आहा. विष्णुपुराण आहा. विष्णूचे 10 अवतार याचे संदर्भ घेऊन ती दशावताराची गोष्ट बांधलेली आहे आख्यान अच्छा आख्यान मतलब लावतात वो नाटक ऐसे बनाते हैं हाँ। तो हमारे यहाँ पे भी ना रामलीला होती है राम सीता राम वो वाली स्टोरी वैसाच वैसाच हाँ ना वैसाच हा. हा. हे तसाच हा नाईस नाईस पण मग आणखीन काय असतं याच्यात आणखी सांगतो सर आता तुम्ही अगदी मुद्द्याला आलात सर प्रत्येक दशावतारी कलाकाराकडे हा. त्याचा दशावतारी पेटारा असतो Yeah. ओ राईट कळलं कळलं गॉट इट कळलं तर काय काय सांग काय दशावतारी पेटार म्हणजे सांगा सर हा म्हणजे त्यांचं काहीतरी असं यार आय डोंट नो सॉरी फुल डिटेल्स नाहीत माझ्याकडे नाही म्हणून सर हाफ नॉलेज इज डेंजरस एंटायर स्टडी इज इम्पॉर्टंट येस येस आय गेट इट पेटारा मी सांगतो ना तुम्हाला हाँ हाँ पेटारा मुझे सुनना है पेटारा क्या होता है पेटारा मतलब अब वो ये अपना अपना ये आर्टिस्ट के पास क्या रहता है वो मेकअप का वैनिटी 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 मेकअप का वैनिटी वैसे ही ना वो हमारे अभी मैं करता है ना वो मुष्कासूर तो मेरा वो दशावतार का पेटारा मेरा वो ये रहता है मास्क नहीं वैनिटी Vanity, वैनिटी makeup. तो वो दशावतारी पेटारा में ना मेरा वो मुष्कासूर मुकुट, का मुकुट रहता है वो मतलब वो इधर का है वो पूरा सब मेरा वो कलर रहता है मतलब त्याच्यात माझे मेकअपचे रंग असतात सर हा, आणि प्रत्येक दशावतारी पेटारामध्ये ना सर एक गणपतीचा मुखवटा असतो सर सर आमच्यासाठी दशावतारी पेटारा म्हणजे हे आहे हो सर इमोशन शोधतो सर इमोशन म्हणजे कसं पेटाऱ्यात सामान असतं पण फिलिंग जास्त असतात हो आणि सर सर्वात महत्वाचं काय माहिती आहे त्याच्यात की दशावतारी जो कलाकार असतो ना तो स्वतःचा मेकअप स्वतः करतो हो हा, हो. अच्छा मेकअप आर्टिस्ट नसतात आम्हीच करतो सर आमचा सर एकदा का आता पेटारा उघडला त्याच्यातनं असे दशावतारी रंग बाहेर पडतात आणि कोकणातल्या जत्रा रंगवून काढतात आणि कार्यक्रम एकदम असा रंगबिरंगी होऊन जातो रंगीबेरंगी. ओ आत्ता मला कळलं इतकी वर्ष कन्फ्युजन होतं माझं नाव आय गेट इट दशावतार नमन गवळण सगळं एकच आहे नाही सॉरी सगळं वेगळंच आहे नाही वेगवेगळे नाही, एक मिनिट, मी परत confuse झालोय का? I'm sorry, I'm sorry. नाही काय सर थोडं तुमचा रेफरन्स इकडे तिकडे होतो. सॉरी मला प्लीज नीट सांगा दशावतार तुम्हाला कळलाय मला कळलेलं आहे गवळण आहे ना ती दशावतारात असते
पण ती अशी गायनातली गवळण असते. नमनात जी गवळण असते ना एक सर, मिनिट नमनात पण गवळण असते नमनात गवळण असते ना सर, म्हणजे गण गवळण वग आणि नंतर राक्षसाचा एक मिनट क्या बोला गन गन क्यों यूज करते तुम लोग? नाही गण नाही गण नाही. गण म्हणजे गणपतीसाठी पहिलं गाणं घेतो त्याला गण म्हणतात. आणि दशावतार नमनातली गवळण सर परफॉर्म होते सर, आणि गण ते म्हणतात अरे बोलता कशाला, होऊन जाऊ दे ना, तू धर मी हाय मागे घे. माझा जरा आवाज नाही रे लागत चालीचा. गाडे अच्छा चप्पल काढायची आहे का तुम्ही राहू दे साहेब. तुम्ही राहू दे. ते सादर करतात ना त्यांनी चपला नाही वापरायच्या, बाकी प्रेक्षक जमतात ते सगळे चपला घातलेल्या असतात ना. अच्छा मग मी नाही पण नको असू आपण दे. नाही नाही आदर केला तर पूर्ण करायचा नाही तर नाही करायचा सर बरोबर आहे. हा जरा गाला हो पण काय करणार आहात मला सांगा कारण आता ना मी एक्साइट झालेलो नाही, आहे. गण म्हणजे गणपतीची आरत असते सर. आरत सर असं असतं, गणपतीची आरत होते, गण येतो, नाचतो, निघून जातो, आणि मग सर पेंदा सुदाम्या सर, काय काय पेंद्या सुदामा. पेंद्या पेंद्या म्हणजे गवळीनं लगेच सुरुवात होते. हा. पेंद्या सुदामा सर ऐकू दे. मी घेतो हा सर जरा दम. अरे पेंद्या 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 अरे काय लय सुदामा, पेंद्या पेंद्या पेंद्या. अरे श्रीकृष्ण भगवानने आपल्यावर एक जबाबदारी दिलेली आहे. काय थांबतोच. होय, 16 सहस्त्र गवळणीचा मेला थाटा माटात मथुरेच्या बाजारी निघालेला आहे. अरे आपली जबाबदारी ती कुठली. आपल्याला त्यांची वाट अडवायची आहे. काय थांबतोच. होय. अरे मग वाद कधली बघतोच. त्या बाल्या गवलनी. बाय 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 अगं बाय. पाय घे. याला काय. य ती हाय, तो हाय, ते हाय, आता बरोबर हाय. गवलनी तुम्ही आलेल्या कुठून आणि जायचं कुठे. आम्ही आलेला गोकुळात ना चाललेला मथुरेला, मग तुला तर रस्ता प्रतिबंध आहे. पण आमचा रस्ता अडवणार तुम्ही हावतरी कोण? आम्ही किथन देवाचे थवंगडी. होय हो तुम्ही आमची वाट अडवली. हो तुम्ही आमची वाट अडवली. हो. आता तुमची माझ्याशी गाठ आहे. हं? माझ्याकडे माठ आहे. आत घे. तुमची माझ्याशी गाठ आहे काय म्हणते. आणि मी अशी तशी नाही, हं. चांगली घट गाठ मारतो. किथन देवा. सर, बाजूला व्हा, मला आता हे- काय काय कुठे चाललात सर आता मी प्रेक्षकातून गाय बनून येणार सर. शिवलकर थांबा अरे किसन देवा किसन देवा नाही, नाही, मी- आमची वाट अडवली नाही. अरे नाही नाही मी 1 मिनिट म्हणतो 1 मिनिट थांबा 1 मिनिट वा My वा 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 God, वा God. वा 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 Guys are so fun. सर मग हे गवळण होते, मग वग लागतो सर, आणि तो जर सीता स्वयंवराचा असेल ना सर, मग रावणाचा नाच होतो सर. मागण्या सर. विभीषणा घात केलास ना, मी बॉस आहे तुमचा सक्का भाव असून पक्का वैरी झालास ना. रावण असं करतं. असं अंगावर येतं सगळं. परफॉर्म करतायत रावण तो रामलीला में होता ना, हमारे यहाँ रामलीला होती है वहाँ पे. नाही नाही बरोबर तिकडे पण असतो नाही पण मला आलं क्लिअर झालं मला आता ओके ओके हे पण हे सेम आहे काय? नाही आमच्याकडे पण असंच आहे हे हो हे मी इकडचा आहे ना पश्चिम महाराष्ट्रातला सातारा कराड तर आमच्याकडे पण लावणी होते हा आमच्याकडे रावणी नाही. नाही आमच्याकडे होते पण आमच्याकडे तमाशामध्ये आधी गण मग गवळण आणि मग बतावणी झाली की लावणी सादर होते आणि लावणी सुरू झाली की लोक ऐकत नाहीत मग रात्रभर फेटे उडवत आहेत टोप्या उडवत आहेत आय जुगलबंदी मजाच मजा असते माहितीये आणि आमच्याकडे पण अशीच गंमत असते हा. फक्त तुम्ही आता गवळणी ज्या केल्यात ना आमच्याकडच्या गणगवळणांमध्ये काय असतं गवळणी असतात ना त्या स्त्रिया असतात नाही नाही सर, हीच तर दशावतारी नमनाची स्पेशालिटी आहे सर. म्हणजे स्त्री भूमिका असतं ना तो पुरुष करतो आणि त्याला आम्ही स्त्री पार्टी बोलतो सर. हो. 1 मिनिट म्हणजे स्त्रिया करतच नाहीत काम नाही. पुरुष स्त्रियांची भूमिका करतात हा श्री पार्टी. स्त्री पार्टी हा. आणि मग स्त्री काय करते पार्टी करतात. थांब. सर इथे तुम्हाला हे संदर्भ चुकले नाही पाहिजे. नाही पाहिजे तर नाही, नाही, तुम्ही आलो मी. विचारायचं बघा, बेटकर मिशिगा नाही वाढवत, हो का नाही पण बरं? गवळण करतो सर नमना. अच्छा तुम्ही खरोखर करता हे वाव वाव मला आता ओके मला आता हळूहळू हळूहळू रिअलाइज होतंय ते पण आमच्याकडे ना अशी म्हणजे तुम्ही जसं म्हणालात तशी स्त्री पार्टी नसते आमच्याकडे ऍक्च्युअल मुलीच करतात ते काम गवळणीचा फक्त मावशीचा रोल असतो ना तो पुरुष करतो हा आणि तो काय असा साडी बिडी नेसून नाही करत तो झब्बा पायजामा आणि एखादी ओढणी घेतो असं बेसिक हा पण गंमत कशात असते माहितीये कशात? आमच्याकडे पण ना जेव्हा तमाशा असतो ना गावात त्याच्या आधी एक रिक्षा फिरते हो? हा मी काय झालं मी लहान होतो ना उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचो गावी तर नेहमी ऐकायचो ना तमाशा असेल तर रिक्षा फिरायची तर एक मला आठवलं म्हणून सांगा सांगा सर, सांगा सर. आणि आमच्या गावात जी रिक्षा फिरायची ना ती यायचीच मजेत एकदम याच वर काय याच वर काय याच वर काय याल तर हसाल नाही तर फसाल शेजारच्या मावशीला विचारत बसाल काय होतं कसं होतं काय होतं खूप करतायत ते. प्लीज प्लीज डोंट डू दॅट सर कितना अच्छा किया डोंट डू दॅट सर. कॅरी ऑन प्लीज. नाही नाही मी एवढंच सांगत होतो की अशी अनाउन्समेंट व्हायची आणि त्या रिक्षातनं ओरडत जायचे तांबडा फुटस्तवर कोंबड्यावर बसतवर नुसतं टँग टिंग टँग टिंग टँग टिंग टँग टिंग टँग टिंग टँग टिंग हा.
नाही धावत आपण यांची तोरण हे नाही असं करतात ते किरकिर जास्त वाटते असं करतात तुम्ही भारी आहात ते सर एक फक्त हे ये फोकाट कितना एनर्जेटिक होता है ना. सगळं एनर्जी फक्त ग्रुपवर नका टाकू. नाही, सर. कमाल केली लावणी सर. आता ह्याच्यानंतर ते कॅरेक्टर आहे ना, आता का बया कवाली घातलेले कपडे असतात ते. कवाली घातलेले कपडे कधीच नसतात लावणीत. संदर्भ चुकले नाही पाहिजेत ना मिस्टर वने. हे काय झालं, हे नंतर सिनेमांमध्ये त्याचं नंतर एक काहीतरी आपलं करायचं म्हणून त्यांनी एक सुपरफिशियल काहीतरी कॅरेक्टर्स तयार केलं की असं कोणतरी नाचा येतो आणि तो आता का बाया असं काहीतरी बोलतो. पण खरं ऑथेंटिक जो तमाशा आहे, लावणी आहे ना, त्यात असं कॅरेक्टरच नसतं. फक्त एक मावशी असते, मी म्हटलं ना, झब्बा पायजामा ओढणी बास. बाकी असं आता का बाया असं बोलणारं कोणी नसतं. ती मावशी पण तिच्या आवाजातच बोलते, कारमूड द्या कारमेल्या असंच बोलते. म्हणून हे आता होय, पम्या, म्हणून आपण आपले संदर्भ असे जपले पाहिजे. आता सगळ्यांचे संदर्भ चुकतात. हा, आणि महत्वाचं काय, मी ऍक्च्युली कॉर्पोरेट इव्हेंटच्या हिशोबाने आलो होतो, पण आज ही जी काही एक विचारांची आणि संस्कृतींची आदान प्रदान झालेली आहे मला फार आवडलेली आहे. आम्हाला पण आवडली पण या सगळ्यात एक महत्वाचं आहे सर, काय काय संदर्भ चुकले नाही पाहिजे. हाफ नॉलेज इज डेंजरस, एंटायर स्टडी इज इम्पॉर्टंट. बुमरँग झालंय म्हणजे माझं. मुझे भी बताना है. मतलब हमारे यहाँ पे ना लौंडा नाच होता है. चला जेवायला घेऊया या. अरे नहीं, तुम लोग को बोल रहे थे ना वैसे. जोरदार टाळ्या, एकदम रंगारंग बहारदार परफॉर्मन्स, खूपच सुंदर आणि सगळे संदर्भ एकदम अचूक. क्या बात, कडक. प्रसादा वा 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 वा, अप्रतिम, फारच अप्रतिम, फार मजा आली मला. मला असं वाटतं की किती कमाल गायलत तुम्ही सगळ्यांनी, किती कमाल परफॉर्म केलं. मी काही वर्षांपूर्वी पिकासो नावाचा एक चित्रपट केला होता. त्यानिमित्ताने मी फार जवळून भेटलो या सगळ्या माझ्या दशावतारी कलाकार मित्रांना. आणि तो पेटारा मी फार जवळून पाहिला आहे, कारण तो मेकअप यावा म्हणून मी शेड्यूल सुरू व्हायच्या आधी 5-6 दिवस गेलो होतो. मला त्यांना सगळ्यांना ऑब्झर्व करायचं होतं, त्यांच्याकडनं शिकायचं होतं. तर ते 5-6 दिवस आणि शूटिंगचे 15 दिवस, 10-15 दिवस, ह्याच्यातल्या म्हणजे टोटल 21 दिवस झाले. तर 20व्या दिवशी सलीमला थोडासा मेकअप यायला लागला त्यातला. इतका अवघड आहे तो मेकअप आणि इतके ते परफेक्शनिस्ट असतात. पण मग शेवटी मी त्यांनाच मला मेकअप करायला सांगायचो, कारण ती ऑथेंटिसिटी ती यायला पाहिजे. करायचं तर 100% करायचं, नाही तर नाही करायचं. तर ती ऑथेंटिसिटी यावी म्हणून मी तेच मला मेकअप करायचे. पण मी पम्या, तू ज्या एक्सप्रेशन्स मांडल्यास ना, मी त्या पाहिल्यात डोळ्यांनी. ते कसे तो पेटारा उघडतात, कसा त्यात गणपती, त्यात ते किती भावूक झालेले असतात. ते संपताना सगळं ते ठेवताना परत कसा नमस्कार करतात. त्याच्यात म्हणजे बोलण्यासाठी एक शरीर म्हणून तो इथे जीव असतो, पण खरा जीव त्या पेटाऱ्यात असतो त्यांचा. तोच काही काळाकरता बाहेर येतो आणि तो रात्रभर मनोरंजन करतो आणि फारच डिव्होटेड कलाकार आहेत. मला कधी कधी फार हेवा वाटतो की मी कोकणात का नाही जन्माला आलो. पण जेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना बघतो, भेटतो, तेव्हा मला असं वाटतं की नाही, ठीक आहे, तुमच्या रूपाने मला अख्खं कोकण इथे बसून दिसतंय. तर मी अप्रतिम. आणि हे जे वाक्य ना, हे आपल्या मेकर्सना पण फार अगदी अचूक बसतं की हाफ नॉलेज कधीच कुठल्या गोष्टींचं नाही, पूर्ण त्याचं ज्ञान घेऊनच मग ते सादर केलं जातं. फार अप्रतिम, फारच रंजक, डोळ्यात पाणी आलं काही काही क्षणी. इतकं अप्रतिम परफॉर्म केलं तुम्ही. हसणं हा खरं तर इथे माझं काम आहे, पण तुम्ही कधी कधी डोळ्यात पाणी आणता आणि ते मला असं वाटतं हसण्यापेक्षा मोलाचं आहे माझ्यासाठी. कारण त्यात खूप मातीशी जोडलेली तुमची नाळ त्याच्यात दिसून येते आणि फार बहार येते. बहारदार अप्रतिम सांघिक सादरीकरण. मला खूप बोलायचे, पण थांबतो मी. थँक्यू सर. सई, मला असं वाटतं की सांस्कृतिक देवाणघेवाण ही सगळ्यात जास्त समृद्ध करणारी असते आणि आज तुम्ही आम्हाला समृद्ध केलंत, नॉस्टॅल्जिक केलं. आणि एक कधी कधी आतूनच अभिमान वाटतो ना, आपण ह्या सगळ्या गोष्टींचा भाग आहोत न कळत. तर हेही असणं खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी आम्ही खूप कृतज्ञ आहोत. मला सचिन मोटे सरांना सलाम ठोकायचा. एक त्यांची संकल्पना आहे, अत्यंत सुंदर संकल्पना आहे. म्हणजे आणि
त्याला न्याय द्यायसाठी तुम्हीच पाहिजेत मित्रांनो, कारण तुम्ही जरी फॉर्मल्स घालून सादर केलं तरी आम्हाला 2 सेकंद भास झाला की तुम्ही सगळ्या कॉस्ट्यूममध्ये सादर करताय आणि ते आमच्या थेट हृदयात पोचलं. त्यामुळे थँक्यू पम्या, तू लिहिलं होतंस त्यातले बारकावे, हवी ती इन्फॉर्मेशन पोहोचवणं, हे एक सुंदर काम तू केलंस आणि मधला जो इमोशनल पॅच होता तो अत्यंत सुरेख केलास. मजा आली. थँक्यू सो मच फॉर दिस परफॉर्मन्स.